नमस्कार, वाळवण रेसिपी सिरीज पाहत आहोत. यामध्येच आज आपण बनवणार आहोत तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलणारी पांढरी शुभ्र गव्हाची कुरडई. कुरडई बनवताना कुठेही तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे कुरडई वर्षभरासाठी आरामशीर टिकली जाते. व्हिडिओला सुरुवात करूयात. गव्हाची कुरडई बनवण्यासाठी या इथं 2 किलो इतके लोकवन बेस्ट गहू घेतलेले आहेत. कुठलेही गहू घेतले तरी देखील चालू शकतो. शक्यतो कुरडई बनवताना जुन्या गव्हाचा वापर करायचा, जेणेकरून त्या गव्हाला चीक जास्त पडला जातो आणि जास्त प्रमाणात कुरडया बनवून तयार होतात. घेतलेला गहू स्वच्छ नीट करून घेतला आणि त्यानंतर हा गहू एका डब्यामध्ये काढून घेतला. यामध्ये जास्तीचं पाणी घालायचं आहे आणि हलक्या हाताने चोळून हा गहू आपल्याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. गहू स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर या गव्हामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. थोडंसं जास्तीचं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून या गव्हावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 4 दिवसासाठी हा गहू आपल्याला असाच पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. गहू पाण्यामध्ये भिजत असताना दररोज यामधलं आपल्याला पाणी बदलायचं आहे. म्हणजे आधीचं पाणी काढायचं आणि दुसरं पाणी घालायचं. असं करत दररोज आपल्याला यामधलं पाणी बदलायचं आहे. तर 4थ्या दिवशी भेटूयात. तर 4 दिवस झालेले आहेत. या इथं हा गहू आहे तो पाण्यामध्ये भिजत होता. दररोज यामधलं पाणी मी बदलून घेतलेलं होतं. त्यानंतर या ठिकाणी गहू आहे तो अगदी छान असा भिजलेला आहे. यामधून अगदी मस्त असा चीक निघत आहे. म्हणजेच आपला गहू छान भिजलेला आहे. हा गहू मी बुधवारी पाण्यामध्ये भिजत घातलेला होता. बुधवार ते गुरुवार, गुरुवार ते शुक्रवार, शुक्रवार ते शनिवार आणि शनिवार ते रविवार असं करत 4 दिवसासाठी हा गहू मी पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे. त्यानंतर गव्हावरती आलेलं पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. गव्हावरती आलेलं सर्व पाणी काढून घेतल्यानंतर थोडं थोडं करत हा गहू आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. 2 ते 3 पळे इतका गहू आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून हा गहू आहे तो मिक्सरला अगदी छान असा बारीक करून घ्यायचा आहे. आवश्यकतेनुसार यामध्ये जास्त किंवा कमी पाण्याचा वापर केला तरी देखील चालू शकतं. थोडंसं जास्त पाणी घातलं तर यामधला गहू आहे तो व्यवस्थित असा बारीक होतो. तर अशा पद्धतीने हा गहू आहे तो मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. बारीक करून घेतलेलं गव्हाचं मिश्रण आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. हे बारीक करून घेतलेलं गव्हाचं मिश्रण किंवा हा चीक आहे तो तुम्ही लगेचच एखाद्या पुरण बारीक करण्याच्या चाळणीने गाळून घेऊ शकता, जेणेकरून या इथं तुमची एक स्टेप वाचू शकते. पण या ठिकाणी हे बारीक करून घेतलेलं सर्व चीक आहे तुम्ही एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. त्यानंतर इथं मी एक डब्बा घेतलेला आहे. डब्यावरती अशा प्रकारची चाळणी ठेवलेली आहे. आता या चाळणीने आपल्याला हे गव्हाचं मिश्रण किंवा चीक आहे तो अशा पद्धतीने गाळून घ्यायचा आहे, जेणेकरून या चिकामध्ये जो कोंडा आहे तो आपल्याला वेगळा करण्यासाठी मदत होते. तर अशा पद्धतीने मिक्सरला पाणी घालून बारीक करून घेतलेला सर्व गव्हाचा चीक आहे तो मी या चाळणीने गाळून घेत आहे. एखाद्या चमच्याने किंवा उलटण्याने आपल्याला अशा पद्धतीने हा चीक आहे तो व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे, जेणेकरून चाळणीमध्ये बसलेला चीक देखील या डब्यामध्ये पडला जातो. तर याच पद्धतीने उरलेला सर्व चीक आहे तो मी याच चाळणीने गाळून घेणार आहे. बारीक करून घेतलेला सर्व गव्हाचा चीक या चाळणीने आपला गाळून झालेला आहे. त्यानंतर यामधला कोंडा आहे तो वेगळा झालेला आहे. तो कोंडा मी या घमेल्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता या कोंड्यामध्ये जास्तीचा चीक असतो, त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि अशा पद्धतीने हा चीक आहे तो आपल्याला व्यवस्थित असा हाताने एकदा चुरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही हाताच्या मदतीने आपल्याला यामधला चीक आहे तो वेगळा करायचा आहे. दोन्ही हाताच्या मदतीने या पद्धतीनेच आपल्याला हा चीक आहे तो पिळून घ्यावा लागतो, जेणेकरून या कोंड्यामध्ये बसलेला चीक वेगळा होतो. जेवढं शक्य आहे तेवढा हाताने यामधला मी कोंडा आहे तो वेगळा करून घेते आणि त्यानंतर हा उरलेला कोंड्यामधला चीक आहे तो देखील आपल्याला याच चाळणीने गाळून घ्यायचा आहे. गव्हामध्ये जो कोंडा निघतो तो आपल्याला एकदा तरी पाण्याने धुवून अशा प्रकारे गाळून घ्यायचा आहे, कारण गव्हाच्या कोंड्यामध्ये भरपूर प्रमाणात चीक जातो. त्यामुळे कमीत कमी एकदा आणि जास्तीत जास्त आपण 2दा देखील हा गव्हाचा कोंडा आहे तो पाण्याने धुवून अशा प्रकारे हा गाळून चिकामध्ये वापरू शकतो. तर याच पद्धतीने मी उरलेला सर्व कोंडा आहे तो गाळून घेतलेला आहे. या ठिकाणी आपण गव्हाच्या चिकामधून कोंडा आणि चीक आहे तो वेगळा केलेला आहे. डब्यामधला आहे तो चीक आहे आणि या पातेल्यामधला आहे तो कोंडा आहे. या गव्हाच्या कोंड्याच्या भातवड्या देखील केल्या जातात. तर बनवून घेतलेला आपण चीक आहे तो पुन्हा एकदा आपल्याला गाळून घ्यायचा आहे. त्यासाठी सोजीची चाळणी घ्यायची आहे आणि सोजीच्या चाळणीने आपण बनवून घेतलेला सर्व चीक आहे तो एकदा गाळून घ्यायचा आहे.
असं केल्याने आपल्या चिकामध्ये जो काही चुकून कोंडा गेलेला असतो तो देखील वेगळा होतो आणि आपली कुरडई आहे ती अगदी पांढरी शुभ्र होण्यासाठी मदत होते. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा हा चीक आहे तो अशा प्रकारे एका सोजीच्या चाळणीने गाळून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता चीक गाळून झाल्यानंतर या सोजीच्या चाळणीमध्ये भरपूर प्रमाणात अगदी बारीकसर अशा प्रकारचा कोंडा निघलेला आहे आणि या इथं आपला हा आहे तो गव्हाचा चीक आहे. सोजीच्या चाळणीने गाळून घेतलेला गव्हाचा चीक आपल्याला पुन्हा एकदा एका सुती कापडाने गाळून घ्यायचा आहे. असं केल्याने आपली कुरडई आहे ती आणखीनच जास्त पांढरी शुभ्र होण्यास मदत होते. तर या पद्धतीने एक सुती कापड मी डब्याला बांधून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हा चीक आहे तो मी या सुती कापडामध्ये गाळून घेतलेला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या सुती कापडामध्ये देखील थोड्या प्रमाणात अशा प्रकारे गव्हाचा चाळ आहे हा निघला तर आपली कुरडई पांढरी शुभ्र होण्यास मदत होते. तर इथं आपला गव्हाचा चीक आहे तो काढून झालेला आहे. याच्यावरती झाकण ठेवूयात आणि हा गव्हाचा चीक आहे तो रात्रभरासाठी असाच ठेवून देऊयात. चौथ्या दिवशी आपण गव्हाचा चीक काढलेला होता. आता आपण 5व्या दिवशी याच्यावरचं झाकण काढूयात. तर तुम्ही बघू शकता वरती अगदी लालसर रंगाचं पाणी आलेलं आहे. आता हे पाणी आहे ते आपल्याला अलगद असं बाजूला काढून घ्यायचं आहे. चिकावरचं पाणी काढत असताना चीक यायला लागला की आपल्याला थांबायचं आहे आणि त्यानंतर या चिकामध्ये आपल्याला दुसरं पाणी घालायचं आहे. असं केल्याने आपली कुरडई आहे ती आणखीनच पांढरी शुभ्र होण्यास मदत होते. तर 5व्या दिवशी मी याच्यावरचं पाणी काढलेलं आहे आणि यामध्ये दुसरं पाणी घालत आहे. आता आपण भेटूयात 6व्या दिवशी. 6व्या दिवशी इथं डब्यावरचं मी झाकण काढते आणि झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता चिकावरती पाणी आलेलं आहे. ते पाणी आपल्याला अलगद असं बाजूला काढून घ्यायचं आहे. तुम्ही जर का 4थ्या दिवशी गव्हाचा चीक लवकर काढत असाल, सकाळी काढत असाल, तर संध्याकाळी गव्हाच्या चिकामधलं पाणी बदलू शकता आणि तो डब्बा झाकण ठेवून तुम्ही 5व्या दिवशी कुरडई बनवण्यासाठी घेऊ शकता. पण हा गव्हाचा चीक मी 4थ्या दिवशी संध्याकाळी काढलेला होता आणि मी सकाळी याच्यामधलं पाणी बदललं. त्यामुळे मी याची कुरडई 6व्या दिवशी बनवण्यासाठी घेतलेली आहे. या गव्हाच्या कुरडईमधलं किंवा या चिकामधलं आपल्याला पाणी आहे ते एकदा बदलून घ्यायचं आहे. त्यामुळे आपली कुरडई अगदी छान पांढरी शुभ्र होण्यास मदत होते. जेवढं शक्य आहे तेवढं या चिकावरचं मी पाणी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर डब्याच्या तळाला राहिलेला आहे तो आपल्याला प्युअर गव्हाचा चीक भेटलेला आहे. या चिकापासून आपण कुरडया बनवणार आहोत. हा गव्हाचा चीक आहे तो डब्याला अगदी घट्ट बसलेला आहे. हा चीक आपल्याला डब्यापासून वेगळा करण्यासाठी एखाद्या चमच्याचा किंवा उलटण्याचा वापर करायचा आहे आणि अशा पद्धतीने हा चीक आपण डब्यापासून वेगळा करून घेऊयात. गव्हाचा चीक डब्यापासून वेगळा केल्यानंतर हा गव्हाचा चीक आहे तो आपल्याला हाताने व्यवस्थित असा प्लेनसर करून घ्यायचा आहे. कारण पळीने किंवा एखाद्या उलटण्याने हा चीक प्लेन करणं अजिबात शक्य नाही. त्यामुळे हा चीक आपल्याला हातानेच व्यवस्थित असा यामधल्या गुठळ्या फोडून घ्याव्या लागतात. या प्रोसेसला आमच्याकडे चीक मोडणे असंही म्हटलं जातं. त्यानंतर इथं बघू शकता अगदी प्लेनसर अशा प्रकारचा आपला गव्हाचा चीक आहे तो तयार झालेला आहे. हा चीक आपल्याला एखाद्या भांड्याने किंवा पातेल्याने मोजून घ्यायचा आहे जेणेकरून कुरडई बनवण्यासाठी पाणी किती वापरायचं याचा अंदाज येतो. तर या इथं तुम्ही बघू शकता हा चीक आहे तो मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे. एक पातेलं भरण्यासाठी एवढा असा चीक आहे तो कमी आहे. एवढ्याच पाण्याचा वापर आपल्याला इथं करायचा आहे. गॅसवरती मी जाड बुडाचं पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये आपल्याला ज्या पातेल्याने चीक मोजून घेतला त्याच पातेल्याने मोजून तेवढंच पाणी इथं वापरायचं आहे. अजिबात जास्त पाणी वापरायचं नाही. जेवढा चीक आहे तेवढ्याच पाण्याचा वापर आपल्याला इथं करायचा आहे. झाकण ठेवून या पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीकरता मीठ घालायचं आहे. ही गव्हाची कुरडई बनवताना आपण कुठेही पापड खारचा वापर करणार नाही, तेलाचा वापर करणार नाही किंवा तुरटीचा देखील वापर करणार नाही. बरेच जण गव्हाची कुरडई बनवताना ती पांढरी व्हावी यासाठी तुरटीचा वापर करतात. पण या पद्धतीने जर का तुम्ही कुरडई बनवली तर अजिबात तुरटी त्याचबरोबर पापड खार अशा प्रकारचा कशाचाही वापर करण्याची आपल्याला आवश्यकता पडत नाही. चिकामध्ये आपल्याला फक्त चवीकरता मीठ घालायचं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आहे. त्यानंतर गव्हाचा चीक एकदा व्यवस्थित असा ढवळून घ्यायचा आहे. एका हाताने हा चीक या पातेल्यामध्ये ओतायचा आहे आणि एका हाताने आपल्याला कंटिन्युअस हे मिश्रण आहे ते हलवत राहायचं आहे. गव्हाचा चीक शिजवताना थोडीशी जास्त मेहनत घ्यावी लागते. तर या स्टेजला आपल्याला हा चीक आहे तो अगदी व्यवस्थित असा कंटिन्युअस आपल्याला फेटत राहावं लागतं. जेणेकरून या चिकामध्ये अजिबात एकही गुठळी होत नाही. तर आता विस्कर मी बाजूला ठेवलेला आहे आणि माझ्याकडे अशा प्रकारची एक लाकडी रवी आहे. या रवीने हा चीक आहे तो मी व्यवस्थित असा फेटून घेणार आहे.
कंटिन्युअस आपल्याला हा चिक आहे तर फेटत राहायचा आहे. त्यामुळे आपल्या चिकामध्ये अजिबात एकही गुठळी होत नाही. आणि लक्षात ठेवा, या स्टेजला आपल्याला गॅस आहे तो अगदी कमी ठेवायचा आहे. अगदी लो गॅसवरतीच आपल्याला हा चिक आहे तो शिजवत ठेवायचा आहे. 3 ते 4 मिनिटासाठी हा चिक मी कंटिन्युअस या रवीने अशा पद्धतीने व्यवस्थित असा फेटत आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता, चिकामध्ये अजिबात एकही गुठळी झालेली नाही. अगदी पांढरा शुभ्र आणि अगदी प्लेनसर अशा प्रकारचा इथं आपला गव्हाचा चिक आहे तो तयार झालेला आहे. आता गॅस अगदी लो आहे. रवीला लागलेला चिक बाजूला करते आणि अशा पद्धतीने हाताला थोडंसं थंड पाणी घ्यायचं आहे. आणि थंड पाण्याच्या हाताने आपल्याला वरून हा चिक आहे तो अशा पद्धतीने हलकासा प्रेस करायचा आहे. आणि त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. आणि झाकण ठेवून आपल्याला 7 ते 8 मिनिटासाठी लो गॅसवरती या चिकाला छान अशी वाफ द्यायची आहे. चिक शिजवणे म्हणजे चिकाला छान अशी वाफ देऊन घेणे. आता 8 ते 9 मिनिटं झालेले आहे. या चिकाला मी झाकण ठेवून वाफ दिलेली आहे. त्यानंतर या चिकावरून तुम्ही बघू शकता, अगदी छान असं ट्रान्सपरंट दिसत आहे. पण आदला मधला चिक आहे तो थोडा पांढरासर दिसत आहे. त्यामुळे हा चिक पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित असा एकदा मिक्स करायचा आहे. मिक्स करून पुन्हा एकदा आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला हा चिक आहे तो 7 ते 8 मिनिटासाठी छान असा वाफवून घ्यायचा आहे. साधारणपणे हा गव्हाचा चिक शिजण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिटं लागतात. 15 ते 20 मिनिटांमध्ये आपला हा चिक आहे तो व्यवस्थित असा शिजून तयार होतो. पुन्हा एकदा या गव्हाच्या चिकाला मी 8 ते 9 मिनिटासाठी छान अशी वाफ देऊन घेतलेली आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता, आपल्या चिकाला अगदी छान अशी चकाकी आलेली आहे. अगदी काचेसारखा आपला चिक दिसायला लागलेला आहे. चिक कुठेही अधीमधी अगदी पांढरा दिसत नाही, म्हणजे आपला चिक कच्चा नाही. हाताला थोडंसं पाणी घेतलं आणि चिक हातावरती घेतला तर त्याची छान अशी गोळी तयार होते, म्हणजेच आपला चिक शिजून तयार आहे. साधारणपणे 15 ते 20 मिनिट लागलेले आहेत हा चिक मला शिजण्यासाठी. इथं माझ्याकडे अशा प्रकारचा साचा आहे. या साच्यामध्ये मी मीडियम होलची कुरडईची प्लेट घातलेली आहे आणि यामध्ये हे मिश्रण मी भरत आहे. तर गरम गरम असतानाच आपल्याला या मिश्रणाच्या कुरडया बनवण्यासाठी घ्यायच्या आहेत. जेवढा चिक या साच्यामध्ये बसत आहे तेवढा मी भरलेला आहे. बाकीचा चिक आहे तो आपल्याला एका ताटाने झाकून ठेवायचा आहे. आणि गॅस अजूनही लोच आहे. गॅस अजिबात बंद करायचा नाही. जोपर्यंत आपल्या कुरडया घालायच्या होत नाहीत तोपर्यंत आपल्याला गॅस अगदी लोच ठेवायचा आहे. जर का आपलं कुरडयाचा चिक आहे तो थंड झाला तर थंड झाल्यानंतर याच्या कुरडया येत नाहीत. त्यामुळे लो गॅस ठेवायचा आहे आणि कुरडया घालण्यासाठी सुरुवात करायची आहे. तर इथं मी एक सुती कापड अंथरून घेतलेलं आहे. सुती कापडावरती या कुरडया मी घालत आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता, अगदी मस्त अशा गोल गरगरीत आपल्या कुरडया बनून तयार होत आहेत. या कुरडयांची तार देखील अगदी परफेक्ट चालत आहे. आपला चिक अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे. या ठिकाणी मी सर्व कुरडया आहेत त्या घालून घेतलेल्या आहेत. तर 2 किलो गव्हामध्ये भरपूर साऱ्या कुरडया बनून तयार होतात. अशा प्रकारे ह्या कुरडया थोड्या वेळासाठी मी फॅनच्या हवेला सुकवून घेतल्या. त्यानंतर ह्या कुरडया अगदी अलगद अशा पलटी होत आहेत. 2 ते 3 दिवस या कुरडया मी उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकता, या इथं आपल्या मस्त अशा पांढऱ्या शुभ्र गव्हाच्या कुरडया बनून तयार झालेल्या आहेत. यामधल्या काही कुरडया मी तुम्हाला तळून दाखवते. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तेलात घालता क्षणी तुम्ही बघू शकता, ही कुरडई आहे ती अगदी दुप्पट तिप्पट छान अशी पांढरी शुभ्र फुलली जात आहे. याच पद्धतीने मी काही कुरडया आहेत त्या तळून दाखवलेल्या आहेत. सर्वच कुरडया अगदी छान अशा दुप्पट तिप्पट पांढऱ्या शुभ्र फुललेल्या आहेत. ही कुरडई बनवताना आपण कुठेही तेलाचा वापर केला नाही, त्यामुळे कुरडई वर्षभरासाठी आरामशीर टिकली जाते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.